जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट सर्वांनी जॉईन व्हायचंय। आजचा आपलं शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज मधलं 27 नंबरचं लेक्चर आहे। याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण हा विषय बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये याचे प्रश्नांचे क्वेश्चन आन्सर पाहत असतो। ठीक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं लेक्चर शेअर करा। चला पटकन लेक्चर शेअर झालं असेल तर लेक्चरला लाईक करून घ्या। आपण आपल्या प्रश्नांना लगेच सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, चला बघूयात आपला पहिला प्रश्न काय आहे आजचा। तर बघा, या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणे गरजेचे आहे। व्याकरणिक दृष्ट्या या वाक्याचा प्रकार सांगा। वाक्याचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे। केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, संकेतार्थी वाक्य। तर कुठला येईल वाक्याचा प्रकार बरं? सोपं आहे एकदम। चलो, या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणं गरजेचं आहे। आता या वाक्यामध्ये तुम्हाला कुठे अविकारी शब्द दिसतोय का? आणि व, अन, आणखी, शिवाय, नी किंवा पण, परी, परंतु, बाकी किंवा जर, तर वगैरे काहीच नाहीये। साधं सरळ सोपं सुटसुटीत समजल असं वाक्य ज्याच्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद, म्हणजे हे वाक्य कुठलं झालं आपलं? केवल वाक्य। केवल वाक्याचं दुसरं नाव माहितीये का? परीक्षेमध्ये कधी कधी केवल वाक्य नसेल, तुम्ही म्हणाल प्रश्नाचे पर्याय चुकीचे आहेत, कुठला पण पर्याय द्या, बरोबर मार्क भेटून जाईल आपल्याला। बरोबर ना? कधी कधी केवल वाक्य नसतो पर्याय, तर काय आहे केवल वाक्याचा पर्यायी शब्द? शुद्ध वाक्य आहे, लक्षात ठेवायचंय। पर्याय पहिलाच योग्य। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। मदत करशील तर आभारी राहीन या वाक्यातील काळ ओळखा। मदत करशील तर आभारी राहीन, कुठला काळ आहे? वर्तमान काळ, भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, भविष्य काळ। काय येईल आता? इथे तर आहे म्हणजे इकडे जर येणारच, बरोबर ना? इथे तर आहे, जर मदत करशील तर आभारी राहीन, जर तरने जोडलेलं वाक्य आहे। काय झालं हे आपलं? दोन दोन क्रियापद दिसतात आपल्याला इथे। मग या क्रियापदांना कुठला प्रत्यय लागलाय? इन किंवा इल प्रत्यय लागलाय। त्याने मदत केली आहे का? हा आभारी राहीन म्हणजे त्याचे आभार मानलेत का? नाही, क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतोय। नॉर्मल हे कुठला आहे क्रियापद? भविष्यकाळी क्रियापद, क्रिया पुढे घडणार असल्याचा बोध होतोय, म्हणून पर्याय चौथाच योग्य। चला पुढे जाऊयात। पुढचा प्रश्न आहे आपल्याला म्हण पूर्ण करायची आहे। शिकवलेली बुद्धी आणि डॅश डॅश फार काळ टिकत नाही। शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही। एक जर आपण फॉर एक्झाम्पल आजच घ्या ना, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, बरोबर? या निमित्ताने आपण भाषण वगैरे पाठ करतो। यासाठीच बऱ्याच मुलांनी 2-2, 3-3, 4-4 महिन्यांपासून दाढी वाढवलेली असते, बरोबर? त्यांच्यासारखं आपल्याला दिसायचं असतं। कधी? 19 फेब्रुवारीला फोटो वगैरे काढायचे असतात, मस्त स्पीच वगैरे कोणी तयार केलेलं असतं, राईट? ते फक्त काय असतं, थोड्या वेळासाठीच आपण शिकलेलो असतो। शिकवलेली बुद्धी म्हणजे कोणीतरी शिकवलं किंवा आपण पाठांतर केलंय, ते तेवढ्याच काळासाठी मर्यादित असतं। ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आचरणात असायला पाहिजे, विचारांमध्ये असायला पाहिजे। त्यांच्यासारखं दिसून काहीच फायदा नाहीये। ठीक आहे, तर शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी, शिदोरी सुद्धा लय 3 टाइम पुरेल तुम्हाला, परत दुसऱ्या दिवशी कष्ट करून पोट भरणंच आहे आपल्याला, बरोबर? पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य। चला पुढे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अमृताहून गोड नाम तुझे देवा या वाक्यातील अलंकार ओळखा। अलंकार ओळखायचा आहे। अतिशयोक्ती, चेतना गुणोक्ती, रूपक, व्यतिरेक। काय येईल बरोबर? अमृताहून गोड नाम तुझे देवा, ऊन पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागतोय आणि इथं काय केल्याचा बोध होतोय? उपमेय, उपमानापेक्षाही मोठं असल्याचा बोध होतोय, बरोबर? उपमा। ठीक आहे, लेक्चर अटकतंय तर थोडंसं समजून घ्या, फक्त थोड्या वेळाचाच प्रश्न असतो तो। आता इथं काय केलंय? उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं आहे, म्हणजे अतिरेक केलाय म्हणून व्यतिरेक अलंकार। ट्रिक लक्षात ठेवायची, इथं अतिरेक केल्याचा बोध होतो।
सगळ्यात गोड कोण आहे? अमृत. पण अमृतापेक्षाही गोड उपमेय सांगितले. कुठलं? देवाचं नामस्मरण हे उपमेय झालं आणि अमृत हे उपमान आहे. पण याच्यापेक्षाही हे श्रेष्ठ असं दाखवलंय म्हणून अतिरेक केला इथे, म्हणून व्यतिरेक अलंकार. पर्याय चौथा योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? गोड शब्दाचं भाववाचक नाम कुठलं असणार आहे? तर गोड हे काय आहे? गोड लाडू असं जर आपण म्हटलं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम गोड हा शब्द करतो, म्हणून गोड हे विशेषण आहे आणि या विशेषणाला वा प्रत्यय लागून गोडवा हे काय बनतं? आपलं भाववाचक नाम बनतं. बरोबर. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्यंजनात डॅश डॅश मिळवून अक्षर तयार होते. व्यंजनात काय मिसळल्यानंतर अक्षर तयार होतं? फॉर एक्झाम्पल व्यंजन कुठलं घेऊया आपण? तो. ज्याला हलांत केलेलं असतं तेच व्यंजन असतं. का बरं? कारण हलांत केलेलं असतं म्हणजे त्याच्यातून स्वर काढून टाकला असतो किंवा त्याच्यात स्वर मिक्सच नसतो, आणि ज्याच्यात स्वर मिक्स नसतो त्याचा उच्चार कधीही पूर्ण होत नाही. व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असतं? स्वर करत असतो. मग याच्यामध्ये आपल्याला कोण मिसळायचं आहे? जर आ मिसळला तर ता तयार होणार, म्हणजे पूर्ण उच्चारित अक्षर तयार झालं. व्यंजनात स्वर मिसळून अक्षर तयार होते. ठीक आहे. मग पर्याय कुठला योग्य आहे आपला? पर्याय चौथाच योग्य. ज्यांना ज्यांना आपलं लेक्चर आवडतंय लेक्चर लाईक करून घ्यायचंय. बरेच विद्यार्थी आता हे लेक्चर बघत नसतील. ठीक आहे. जयंती सेलिब्रेट करण्यामध्ये बिझी असतील. करावी सेलिब्रेट, प्रत्येक सण सेलिब्रेट करावा, माझं काहीच म्हणणं नाही त्याच्यावर, पण अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जेव्हा केव्हा हे लेक्चर बघाल व्यवस्थित बघा आणि काही अडलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारत चला. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, पोलिसांनी गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी काय केले? वाक्य अर्थपूर्ण बनवायचे. मग याच्यासाठी कुठलं क्रियापद येईल? पकडले, जंग पछाडले, मारहाण केली आणि यापैकी नाही. आता पोलिसांनी गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी म्हणजेच काय? गुन्हेगार ऑलरेडी त्याने पकडलाय, पण गुन्हेगार काय करतोय? आपला गुन्हा कबूल करत नाहीये. मग गुन्हा कबूल करण्यासाठी पोलीस काय करतात? त्याला आवडता पदार्थ खायला घालतात. तुला काय पाहिजे सांग, देतो आणून, फक्त गुन्हा कबूल कर, असं आहे. काय करतात? डायरेक्ट थर्ड डिग्री. म्हणजेच पोलिसांनी गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी मारहाण केली, हे आपलं अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी क्रियापद लागू पडेल. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन बघायच्या आधी पोलीस भरतीसाठी बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये ज्यांना ज्यांना मार्गदर्शन हवं आहे सगळ्या विषयांचं, तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आपली पोलीस भरतीची. ऑफर मध्ये आता तुम्हाला फक्त 1200 रुपयाला भेटत आहे. ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा. किंवा असे बरेच विद्यार्थी मित्र आहेत की त्यांचा खूप सारा अभ्यास झालाय पण मराठी व्याकरण याच्यामध्ये त्यांचा स्कोर वाढत नाहीये, मग त्यांच्यासाठी फक्त मराठी व्याकरण हा इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट सुद्धा अवेलेबल आहे. फक्त 499 मध्ये लाईव्ह स्वरूपात बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवला जाईल. ओके. जे काही पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा, पुरवलं जाईल तुम्हाला. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी क्रियापद, विद्यार्थी क्रियापद, संकेतार्थी क्रियापद, शक्य क्रियापद. ठीक आहे. आता वस्त्रहरण आठवते का म्हणणार नाही, कारण आपण तेव्हा नव्हतोच. श्रीकृष्ण तेव्हा साडीच्या रूपात प्रकट झाला होता तिथे. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी म्हणजे इथं योग्यता कळतीये. कोणाची? श्रीकृष्णाची योग्यता आपल्याला कळतीये. म्हणजे पर्याय कुठला योग्य आला आपला? तर बघा, आज्ञार्थी क्रियापद, विद्यार्थी, संकेतार्थी आणि शक्य. वाविवे प्रत्यय आहे म्हणून विद्यार्थी, पण विद्यार्थी मध्ये कुठला भाव निघतोय बाहेर? योग्यता. ठीक आहे. पर्याय दुसरा इथे योग्य. चला पुढे. नेक्स्ट आहे बघा, पुढील वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय वापरायचे. डॅश डॅश धरण तर फुटलं. आता केवळ प्रयोगी अव्यय ही भावना प्रधान असतात, म्हणजे पुढे जे काही वाक्य दिलेलं असतं त्या वाक्यात कुठला अर्थ निघतोय त्याच अर्थाचं केवळ प्रयोगी अव्यय स्टार्टिंगला वापरायचे. बघा, आई ग, शी, बाप रे, वा. आता आई ग याच्यातून कशाचा बोध होतोय? दुःख झाल्याचा बोध होतोय ना.
आई ग लागलं मला म्हणजे दुःख शोकदर्शक. शी म्हणजे तिरस्कार दर्शक. बापरे आणि वा. आता वा कधी वापरतो? जेव्हा एखाद्याचं कौतुक करायचं असेल तेव्हा. मग राहिला एकच शब्द बाप रे. धरण तर फुटलं. आश्चर्य झाल्याचा बोध झाला. म्हणजे हे काय झालं आपलं? आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. पुढच्या वाक्याचा फक्त भाव असतो पहिल्या केवल प्रयोगी अव्ययामध्ये. पर्याय तिसरा इथे योग्य. लेक्चर एकदा लाईक करून घ्यायचे आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत जर अजून शेअर केलं नसेल तर शेअर करून घ्या लेक्चर. चला जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? असा कोणता शब्द आहे की त्याचं सामान्य रूप होत नाही? भली, वेडी, लोकरी, खरी. सामान्य रूप होत नाही म्हणजेच काय? वाक्यात त्याला जर वापरलं तेव्हा आपण प्रत्यय लावतो आणि प्रत्यय लावल्यानंतर त्याच्यात बदल होत नाही. ठीक आहे. भली ओळखा. भल्याने, वेडी वेड्याने, खरी खऱ्याने, लोकरी लोकऱ्या होतं का? लोकरीला, लोकरीने, लोकरीचे. कळालं? म्हणजे हे काय झालं आपलं? हा असा शब्द आहे की याला वाक्यात प्रत्यय लावून जरी वापरला तरी याच्यात बदल होत नाही, आहे तसाच राहतो. पर्याय तिसरा इथे योग्य. चला त्याच्यानंतर डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना स्वरादी असे म्हणतात. सोपा प्रश्न एकदम. उत्तर द्या. स्वर अधिक आदी याच्यापासून स्वरादी हा शब्द तयार झालाय. अ अधिक आ इज इक्वल टू आ. ज्याच्या आधी स्वर त्याला म्हणतात स्वरादी. म्हणजेच काय? ज्यांचा उच्चार करण्यासाठी आधी स्वराचा उच्चार करावा लागतो आणि मगच त्या वर्णाचा उच्चार होतो त्यांना आपण स्वरादी असं म्हणतो. कोण आहे असं? दोनच आहेत स्वरादी आपल्या 52 मध्ये. 52 काय? वर्ण. अनुस्वार आणि विसर्ग हे दोघच आहेत स्वरादी. ठीक आहे. याला म्हणतात विसर्ग आणि याला म्हणतात अनुस्वार. पण आपण याला म्हणतो. बरोबर ना? याचा उच्चार नाही करू शकत म्हणून आधी अस्वर घेतलाय. आहा इथं सुद्धा अ घेतलाय. कुठलाही स्वर तुम्ही घेऊ शकता. फक्त यांचा उच्चार करू शकत नाही. गरज पाहिजे स्वराची आणि अख्ख्या वर्णमालेमध्ये सगळं स्टार्टिंगला अच आहे म्हणून अ घेतला इथं. आणि आहा असं म्हणतो. ठीक आहे. तर हे दोघं काय आहेत आपले? स्वरादी आहेत. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला खालील 4 पर्यायांमधून ओळखायचा आहे. आनन, अंबर, खग, कर. ओळखा. आनन. आता गजानन या शब्दावरून आठवतंय का तुम्हाला? षष्टी विभक्ती तत्पुरुष. तत्पुरुष समास बहुव्रीही. षष्टी विभक्ती बहुव्रीही. गजाचे आहे आनन ज्याचा असा तो. गणपती 2 पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो. गजाचे आहे आनन. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड. गणपतीला कोणाचं तोंड लावलंय? हत्तीचं. बरोबर. मग तोंड या शब्दाला कुठला शब्द समानार्थी आहे? तर आनन शब्द समानार्थी आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. लक्ष्मी नारायण या शब्दात किती व्यंजन आहेत? लक्ष्मी नारायण 6, 7, 8, 9. काय येईल बरोबर? फक्त व्यंजन ओळखायची. डायरेक्ट ऑब्झर्वेशन नुसतं तुम्ही व्यंजन ओळखू शकता. पण जे बेसिक वाले आहेत त्यांच्यासाठी विग्रह करून देते. उत्तर द्या. मी तोपर्यंत इथं सोडवते. ठीक आहे. लक्ष्मी नारायण शब्द कसा तयार झाला? ल अधिक अ. क्ष्मी. क्ष्मी ना रा य न. आता क्षचा क अधिक श होतो का डायरेक्ट श होतोय? बघा बरं. किती व्यंजन आहेत?
मूलध्वनी नाही ओळखायचेत आपल्याला, फक्त व्यंजन. आणि हा क्ष वर्णमालेत डायरेक्ट स्वतंत्र व्यंजन म्हणून आहे. त्याच्यामुळे किती व्यंजन झाली? 1 2 3 4 5 6 आणि 7 व्यंजन आहेत याच्यामध्ये. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, सुज्ञास अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. अनियमित क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, भावकर्तृक क्रियापद. सुज्ञास अधिक सांगणे न लगे म्हणजे काय? जो ज्ञानी व्यक्ती असतो किंवा जास्त बहुज्ञानी पण नाही म्हणू शकत, आपल्यासारखं ज्याला कळतंय, तर त्याला काही गोष्टी जास्त एक्सप्लेन करून नाही सांगावे लागत, तर त्याला लगेच कळतं. म्हणजे सुज्ञास अधिक सांगणे न लगे. न लगे म्हणजे लागत नाही, पण इथं नक्की क्रियापद कुठलाय, धातू कुठला हे नीट कळत नाहीये, म्हणून या क्रियापदाला आपण म्हणतो अनियमित क्रियापद. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला, घ्या. खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे? अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. झाड, नदी, तारीख, गाणी. अनेक वचनी शब्द कुठला असेल? आता बघा, झाडचं अनेक वचन झाडे होत, नदीचं अनेक वचन नद्या होतं, तारीखचं अनेक वचन तारखा होतं, म्हणजे हे तिघही एक वचनात आहेत. गाणी हे अनेक वचन आहे गाणे शब्दाचं, म्हणजे अनेक वचनी शब्द कुठला झाला आपला? पर्याय चौथ्या मधला आहे. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी बघा, आज काय बुधवार आहे मला वाटतंय ना, 19 तारीख. येत्या शनिवारी टॉक शो असणार आहे अंकगणिताचा. प्रत्येकाने प्रेझेंट राहायचे. तुमचे जे काही प्रश्न असतील ऑफिस नंबरवर पाठवा. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. जर मी उत्तम अभ्यास केला तर पास होईन. आता अधोरेखित काहीच नाहीये, पण आपल्याला कळायला हवं तेवढा अभ्यास आपला झालाय, नाही का? चला, स्वार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी आणि विद्यार्थी. काय येईल बरोबर? क्रियापदाचा अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे. जर मी अभ्यास केला तर पास होईल. जर तरचा संबंध आहे, म्हणजे जर असं झालं तर तसं होईल, अमुक झालं तर तमुक होईल. तमुक होण्यासाठी आधी अमुक होणं गरजेचं असतं. पहिल्या वाक्यामध्ये अट दिलेली असते, म्हणजे हे वाक्य काय? संकेत दिल्याचा बोध होतो, म्हणून हे वाक्य आहे आपलं संकेतार्थी. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, संधीवरचा आपला दुरात्मा या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. दुरात्मा, दूर अधिक आत्मा, दूर. हा, पहिला उकार दुसरा उकार आहे तिथे, बघून घ्या कुठला पर्याय योग्य येईल. दुरात्मा. विसर्ग र संधी आहे ही, म्हणजे इथे विसर्गाचा र झालेला आहे. विसर्गाच्या आधी उ असून विसर्गाच्या पुढे स्वर किंवा मृदू वर्ण जर असेल तर काय होतो आपला? विसर्गाचा र होतो. ठीक आहे, दुविसर्ग अधिक आत्मा, दुरात्मा. विसर्गाचा र झालेला आहे, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चलो नेक्स्ट. खालील शब्दांतील धातू साधित नसलेला शब्द ओळखा. जो शब्द धातू साधित नाही असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, विणकर, टाकाऊ, चिडखोड, कर्जाऊ. धातू साधित म्हणजे, धातू म्हणजे क्रिया, क्रियेला प्रत्यय लागून त्याचा वापर आपण काय म्हणून करतो? कधी कधी डायरेक्ट धातू साधित म्हणून पण करतो. ठीक आहे, तर बघा, जो धातू साधित नाहीये म्हणजे एवढंच ऑब्झर्व करायचं की ज्याच्यामध्ये क्रियाच नाहीये. बघा बरं, विणण्याची क्रिया, काहीतरी विणतोय आपण. टाकण्याची क्रिया, चिडण्याची क्रिया, कर्जण्याची क्रिया असते का? नाही. सॉरी, हे धातू साधित नसून हे नाम साधित आहे. कर्ज हे नाम आहे ना, नामाला प्रत्यय लागला, धातूला नाही लागलाय. त्याच्यामुळे धातू साधित नसलेला शब्द कुठला आहे? पर्याय 4 मधील आहे. समजतंय ना लेक्चर? कमेंट बॉक्स मध्ये जर जास्त चर्चा बाकीच्या केल्या नाही ना, बरोबर लक्षात राहतं सगळं, आणि सगळं कळतं सुद्धा, समजतं समोर शिकवलेलं. बरोबर ना? त्यामुळे इतर गप्पा सोडून द्या. पुढचा प्रश्न आहे आपला,
विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. जी जोडी विरुद्धार्थी नाही अशी जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे. मुक्त आणि बद्ध, गुप्त प्रकट, ज्ञान अज्ञान हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहे. विज्ञान आणि सज्ञान आहे का विरुद्धार्थी? नाहीये. या दोघांचा एकमेकांशी काही एक संबंध नाहीये. ना समानार्थी आहे ना विरुद्धार्थी आहे. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? विरुद्धार्थी नसलेली जोडी म्हणून पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे क्रियापदाच्या आख्यात विकारावर बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव सांगा असं आपल्याला म्हटलंय. प्रथम ताक्यात, ई आख्यात, ई लाख्यात यापैकी नाही. ओळखा. एकच मिनिट. सोपं एकदम, द्या उत्तर. आख्यात विकार ओळखायचा म्हणजे क्रियापदाला जो प्रत्यय लागतो त्याच्यावरून आपल्याला ओळखायचंय. बस हे क्रियापद काय आहे? भविष्यकाळी आहे. राईट. मग भविष्यकाळाचा आख्यात विकार कुठला आहे? शेवटी काय प्रत्यय लागलाय? इल प्रत्यय लागलाय. ए कसा तयार झाला रे? ए म्हणजेच अ अधिक ई. मग यातला ई घ्यायचाय आणि पुढचा ल जसाच्या तसा. म्हणजे हा कुठला आख्यात झाला? इल आख्यात, किंवा त्याला डायरेक्ट म्हटलं जातं इल आख्यात. ठीक आहे, बरोबर ना? हा. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे. पुढील शब्दाचे अनेक वचनी रूप आपल्याला शोधायचे. आज्ञा शब्द आहे. आज्ञाचं अनेक वचन काय येईल? आज्ञाचं अनेक वचन एक असेल तर आज्ञा, एकापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा ते आज्ञाच राहतं. राईट. पर्याय कुठला योग्य मग? पर्याय चौथाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? चार पर्याय आपल्या समोर आहेत बघा. असं कुठलं शब्दयोगी अव्यय आहे की ते नामाला जोडून पुढे आलं तर त्याचं सामान्य रूप नाही होत आहे? ठीक आहे. तर कुठलं शब्दयोगी अव्यय आहे आपलं? शुद्ध शब्दयोगी अव्यय. कुठलं असणार आहे? च. हे काय आहे आपलं? शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे, शुद्ध शब्दयोगी अव्यय. पर्याय चौथा योग्य. तर राहिलेले बाकी प्रश्न आपले जे आहेत, हा बस. पुढचा प्रश्न आपला लुच्चेगिरी या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर खूप जास्त वेळा हा प्रश्न याच्या आधीही विचारून झालेला आहे. तर हा काय आहे आपला? स्त्रीलिंगी शब्द आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करायचा आहे. ज्या काही अभ्यासाच्या बाबतीत किंवा गव्हर्नमेंट अपडेट असतात सगळ्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाठवतो. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.